Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn lesson 1.4 the story of the tea class 9th English. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये लेसन नंबर 1.4 द स्टोरी ऑफ द टी म्हणजे चहाची गाथा किंवा चहाची कथा अशा प्रकारचा पाठ आपण शिकणार आहोत. मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. कॅन यू नेम द मोस्ट वाइडली कन्झ्युम बिव्हरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया की पाण्याखालोखाल सर्वत्र सर्वात जास्त प्यायले जाणारे कोणते पेय आहे, त्याचे नाव सांगा असं तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव सजेक्टेड द आन्सर. द मोस्ट पॉप्युलर beverage इन द वर्ल्ड इज द टी, द फ्रेश aromatic brew with which people like to begin their days. जर तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित याचं उत्तर मित्रांनो ओळखलं सुद्धा असेल की जगातील सर्वात लोकप्रिय असं पेय म्हणजे ताजा, सुगंधी आणि वाफाळलेला जो चहा असतो, ज्याचा आस्वाद घेऊन आपला दिवसाची सुरुवात करायला लोकांना आवडत असते. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिजियंट फ्लेवर्स. तर याच्यामध्ये चहाला अतिशय उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युअली मेड बाय ब्रीव्हिंग, दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन boiling water the leaves and shoot of plant whose botanical name is the Camellia sinensis. तर खरं म्हणजे कॅमेलिया सायनॅसिस या बॉटॅनिकल किंवा शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या चहाच्या झुडपाची जी पानं असतात आणि कोंब यांची भुकटी पाण्यामध्ये उकळून किंवा गाळून हा चहा तयार केला जातो. द लीव्स आर ॲट द फर्स्ट ड्राईड, cured and the process before they are packed and sold to us. चहाची पाने सर्वप्रथम वाळवली जातात, त्यानंतर स्वच्छ केली जातात आणि मग त्यावर प्रक्रिया करून ती नीट हवाबंद करून आपल्याला विकली जातात. कॅमेलिया सायनेसिस इज ॲन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्लायमेट. कॅमेलिया सिनेसिस ही उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. द प्लांट रिक्वायर्ड ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड द परफेक्ट ॲसिडिक सॉईल. तर चहाच्या झुडपाला वर्षातून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला रुजवण्यासाठी आम्लता असलेल्या मातीची आवश्यकता असते. मेनी ऑफ द वर्ल्ड बेस्ट टी इस्टेट आर लोकेटेड ऑन द हिल स्लोप ॲट एलिव्हेशन ऑफ अप टू द 1500 meters. It is said that the tea plant grows slowly and acquire a richer flavor at this height. त्याच्यामध्ये मित्रांनो जगातील कित्येक सर्वोत्तम चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसवलेले असतात. असे म्हणतात की चहाच्या वनस्पतीची वाढ ही मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्यांचा जो स्वाद आहे, सुगंध आहे, तो अधिक होत असतो. व्हेन द प्लांट मॅच्युअर ओनली द टॉप ऑफ 1 to 2 inches ऑफ द प्लांट आर पीक. त्याच्यामध्ये वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यावर टोकाकडील फक्त 1 ते 2 इंचाचा भाग त्या ठिकाणी खुडला जातो. दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्ल्युशेस. या कळ्या आणि पानांना फूट किंवा कोवळी पालवी असं म्हणत असतात. अ न्यू फ्ल्यूश ॲपियर ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पॅक ग्रोईंग द सीझन. तर ऐन सुगीच्या मोसमामध्ये दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवी पालवी फुटत असते. लेफ्ट टू ग्रो ऑन हिज इट्स ओन द टी प्लांट मे ॲक्च्युअली ग्रो इन टू द स्मॉल ट्री. त्याच्यामध्ये या वनस्पतीला जर नैसर्गिकरित्या तुम्ही वाढू दिलं तर चहाचे झुडूप हे एखाद्या छोट्या झाडा एवढे मोठं किंवा उंच होऊ शकतं. बट इन ऑल द टी गार्डन्स द प्लांट आर pruned and kept at a height of about 3 feet west high to enable easy
प्लकिंग ऑफ द लीव्स. परंतु सर्व चहाच्या मळ्यामध्ये त्या ठिकाणी झुडुपांना अगोदरच छाटून साधारणपणे 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते, जेणेकरून कमरे एवढी आपण त्याला म्हणतो, ज्यामुळे चहाची पाने खुडणं सोपं जातं. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जे आपण जो चहा विकत घेतो त्याची सर्वसाधारणपणे त्याच्या पानाच्या आकाराप्रमाणे एक प्रकारे विभागणी किंवा गटवारी केली जाते. अकॉर्डिंगली वी हॅव नंबर 1 Assam type of tea characterized by the largest leaves. Number 2 China types characterized by the smallest leaves. And number 3 Combod characterized by the leaves of intermediate size. त्यानुसार नंबर 1 सर्वात मोठी पाने असणारा आसाम चहा, नंबर 2 सर्वात लहान पाने असणारा चिनी चहा आणि नंबर 3 मध्यम आकाराची पाने असलेला कंबोड चहा असे प्रकार आढळतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोईंग द रिजन्स इन इंडिया. आपण भारतामध्ये चहाच्या उत्पादनाची 3 प्रमुख आणि विभिन्न ठिकाणे आहेत. ईच ऑफ दिस रिजन इज फेमस ऑफ द स्पेशल टाईप ऑफ द टी प्रोड्यूस विच आर युनिक इन अ टेस्ट, ॲरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर्स. यापैकी प्रत्येक ठिकाण हे तिथे तयार होणाऱ्या चहाच्या जी अस्सल चव आहे, गंध आहे आणि कडकपणा आणि स्वाद या वेगवेगळ्या गुणधर्मांसाठी ती प्रसिद्ध आहेत. द 3 रिजन्स आर दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया, आसाम इन अ फार नॉर्थ ईस्ट इंडिया अँड निलिगिरीज इन साऊथ इंडिया. त्याच्यामध्ये मित्रांनो ही 3 ठिकाणे म्हणजे भारताच्या उत्तर पूर्व दिशेकडील दार्जिलिंग, ईशान्य भारतातील आसाम आणि दक्षिण भारतातील निलगिरी होय. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक. तर चहा एक प्रकारचं उत्साहवर्धक पेय आहे हे जवळपास सर्वजण मान्य करतील. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ऑर प्रोटीन्स. त्याच्यामध्ये कार्बोदके नसतात, मेद किंवा प्रथिने सुद्धा नसतात. व्हॉट गिव्स टी इट्स अ स्पेशल अँड distinctive flavor is a theanine as well as caffeine which gives the drink its a stimulating quality. चहातील थिएनाइन आणि कॅफीन या घटकामुळे चहाला एक विशिष्ट आणि खास असा स्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे हे पेय उत्तेजक बनत असतं. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगिन्स टू ड्रिंक द टी. तर लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असतो. अँड अम्युझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिगन्स. त्याच्यामध्ये मित्रांनो चिनी परंपरेमध्ये एक रंजक दंतकथा त्या ठिकाणी चालत आली आहे. इट इज सेड दॅट एम्पेरियर शेनॉन द फादर्स ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर्स अँड मेडिसिन वॉज ऑन हिज ट्रॅव्हल when the servant was boiling some water for the emperor to drink. त्यानुसार कृषी व वैद्यकशास्त्राचा जो प्रणेता आहे तो चीनचा सम्राट शेनॉंग प्रवास करीत होता. त्याचा एक नोकर राजासाठी पिण्याचे पाणी उकळीत होता. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम द नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. त्यावेळी जवळच्या एका झाडाची काही पाने उडून त्या पाण्यामध्ये पडली. द वॉटर इमिडिएटली चेंज द कलर. त्याबरोबर पाण्याचा रंग बदलून गेला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरियर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन फ्युजन. तर ते पाणी प्यायल्यावर त्या तयार झालेल्या पेयाची उंची, स्वाद आणि ताजेपणा अनुभवल्यावर राजा चकित झाला. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट्स अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, he carried out further investigation and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote to certain poison. त्या अनोळखी झाडाबद्दल आणि त्या कमालीच्या स्वादामुळे उल्हासित होऊन राजाने त्याचा आणखी तपास केला आणि शोध लागला की चहामध्ये आणखी बरेच औषधी आणि निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत आणि काही
विषांवर रामबाण उपाय म्हणून सुद्धा त्याचा वापर होऊ शकतो. एट अनदर लिगंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्म हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for the long period of time in a prayer and meditations. त्याच्यामध्ये त्याला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करील अशा एका औषधी वनस्पतीच्या तो शोधामध्ये होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट shaving the leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. तर बऱ्याच संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्याच्या लक्षात आले की चहाच्या झुडपाची पाने उत्तेजक असतात आणि ती चावून खाल्ली तर बराच काळ ताजेतवाना वाटतो आणि जागे राहता येते. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस द टी अमॉंग हिज डिसिपल्स इन चायना. त्यानेच आपल्या चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम ओळख करून दिली. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिएस्ट स्टडिंग अंडर द बुद्धिस्ट टीचर्स इन द चायना कॅरीड टी द सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. असे म्हणतात की चीनमधील बुद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्याबरोबर नेलेली होती. तुर्कीज ट्रेडर्स अल्सो बिगॅन्स टू बार्गेन्स फॉर द टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला त्यांनी सुरुवात केली. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज इम्पिरियर हुई संग वॉज सो टेकन अप विथ टी दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट टी विसिंग मेथड्स and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. किंबहुना एक कथा तर असं सांगते की चीनी सम्राट हुई संग तर चहाने एवढा प्रभावित झाला होता की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि चहा स्वाद किंवा चहापान स्पर्धांचे सुद्धा आपल्या दरबारामध्ये त्याने आयोजन केले. सो टी minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले आहे हेही त्याच्या लक्षात आले नाही. Thus the habit of drinking tea spread to the Japan, Europe and England where it became a fashionable and popular drink among the people. अशा रीतीने चहा पिण्याची प्रथा जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये पसरली. पाहता पाहता चहापान इतकं प्रचलित झालं की ते एका अद्ययावत पेय म्हणून लोकप्रिय झाले. हाऊ डिड धिस मॅजिकल बिहेव्हरेज गेट इट्स अ नेम. या जादुई पेयाला त्याचे हे नाव कसं पडलं असावं बरं असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. द चायनीज कॅरेक्टर्स टी यू वॉज अ फर्स्ट यूज इन अर्ली इन्स्क्रिप्शन टू डिस्क्राईब द टी. प्राचीन कोरीव लेखामध्ये चहाचं वर्णन करण्यासाठी टी यू हे चिनी अक्षर प्रथम वापरले गेल्याचं दिसतं. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर्सच्या वॉज डेव्हलप टू रिफर स्पेसिफिकली टू टी. मात्र नंतर चा हे नवीन अक्षर खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले. द वर्ड्स चा इज नाव समटाइम्स यूज इन अ इंग्लिश टू रिफर्स टू चायना टी. तर चा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो. अँड ॲज वेल ॲज नो इट इज अ व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय विच इज अ यूज ऑल ओव्हर इंडिया टू रिफर द टी. आणि तो शब्द संपूर्ण भारतामध्ये चहाला ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा आहे हे आपल्याला माहीतच आहे. हाऊ डीड द टी फर्स्ट कम टू इंडिया. चहा भारतामध्ये प्रथम कसा आला. हिस्टोरियन थिंक्स दॅट टी हॅड बीन
known in India as a medicinal plant since ancient time, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. तर इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, पण 19व्या शतकात ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचं पेय म्हणून पाहिलं जात नव्हतं. इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट टू ग्रो द टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. 1770च्या दशकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून बिया आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचं अनेक अयशस्वी प्रयत्न केले. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, द बॉटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड द टी प्लांट्स ग्रोइंग द वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. त्याच्यामध्ये हे प्रयत्न जरी अयशस्वी ठरले तरी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंच ठिकाणी चहाची झाडे अफाट वाढतात असे वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये शोध लावला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. 1838 सालच्या मे महिन्यामध्ये पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन इंडिया वॉज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून जगातील आघाडीच्या या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केलं आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल द ब्लड प्रेशर्स, फाईट द व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अप लाईव्ह लॉंगर. तर चहाप्रेमी असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात राहतो आणि शरीरातील विषाणूंशी लढतो आणि खरोखर चहामुळे आपले आयुष्यमान सुद्धा वाढण्यास मदत होते. अवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल कॉल्ड द फ्री रॅडिकल्स. आपले शरीर काही रसायनं तयार करते, त्यांना आपण मुक्त मूलके असं म्हणत असतो. दे कॅन डॅमेज अवर बॉडी अँड अवर हेल्थ. ती आपल्या शरीराला आणि प्रकृतीला हानी पोहोचवू शकतात. टी कंटेन द अँटीऑक्सिडंट कॉल्ड द फ्लेवोनॉइड्स. चहामध्ये फ्लेवोनॉइड्स नावाची काही अँटीऑक्सिडंट असतात. सायंटिस्ट बिलीव्ह दीज हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टीम अगेन्स्ट द फ्री रॅडिकल. शास्त्रज्ञांच्या मते ही अँटीऑक्सिडंट त्या फ्री रॅडिकलपासून आपल्या शरीर संस्थेचे रक्षण करत असतात. फॉर मेनी पीपल्स टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. अनेक लोकांसाठी चहा हे मित्रमंडळींसोबत पिण्याचं एक आवडतं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ड्स टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन्स. तर जगभरातील अनेक देशांमध्ये चहापान हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव अ स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन. जपान, चीन, रशिया आणि कोरिया येथे चहापानाची खास परंपरा आहे आणि तिथे चहापानाचे सोहळे आयोजित केले जातात. दीज सेरेमनीज गिव्ह द पीपल द टाइम्स टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट अँड द स्मेल ऑफ द टी. या सोहळ्यांमधून लोक चहापानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेणे हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा होत असतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू द टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधील तर अनेक लोक हे चहा संघाचे एक प्रकारचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी जातात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन्स. तर सामान्य लोक देखील धर्मांशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभाकडे पाहतात. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ द गुड क्वालिटी. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे चहा हे एक
अनोकोत्तम गुणांनी युक्त किंवा परिपूर्ण असे आरोग्यपूर्ण, मनोरंजक आणि उत्तेजक पेय आहे. इट रिड्युसेस लोनलाइननेस अँड क्लेम युअर हर्ट. इट इज अ कम्फर्ट इन अ एव्हरीडे लाईफ. ते तुमचा एकटेपणा घालवते आणि मनाला शांतता देते आणि दैनंदिन जीवन सुखावह त्या ठिकाणी करत असते. मेनी कोरियन्स टुडे टिल हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग द स्पेशल बर्थडे अँड ॲनिव्हर्सरीज. तर अनेक कोरियन लोक आजही वाढदिवस किंवा जयंत्या यासारख्या काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे जे कार्यक्रम आहेत ते आयोजित करत असतात. इन मोस्ट एरिया ऑफ चायना द टी इज द मेड इन अ स्मॉल क्ले टी पॉट्स. तर याच्यामध्ये चीनमधील बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली द हाफ फिल्ड. त्याच्यामध्ये या चहाच्या सोहळ्यामध्ये पेले अर्धेच भरले जातात. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ द फ्रेंडशिप अँड अफेक्शन. त्यांचे पेले अर्धेच भरले जातात कारण कपाचा जो उर्वरित भाग, अर्धा भाग हा मैत्री आणि स्नेहाने भरलेला असावा असे चिनी लोक मानतात. इन रशिया टी इज मेड अँड सर्व इन अ सॅमोव्हरस, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटर. तर रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या सॅमोव्हर्स नावाच्या खास रशियन चहाच्या किटलीतून त्या ठिकाणी दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्यूस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जास्मिन टी. ते व्हिएतनाममध्ये कमळाच्या फुलाचा चहा आणि जास्मिन, त्याला आपण जाई म्हणतो, त्या फुलांचा चहा यासारखे विशेष चहाचे प्रकार त्या ठिकाणी बनवले जातात. इन जपान टी इज अ मेड युझिंग द पावडर ग्रीन टी कॉल्ड मॅचा. जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. द टी इज मिक्स विथ द बॉइल्ड वॉटर युझिंग द बांबू व्हिस्क अँड सर्व इन अ स्मॉल बाउल्स. उकळत्या पाण्यामध्ये बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा वाडग्यामध्ये ओतून तो दिला जातो. अँड हाऊ अबाउट द इंडिया. आणि भारतामध्ये कशा प्रकारे दिला जातो. अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर्स ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इव्हन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स. अगदी साध्याशा घरात सुद्धा कोणत्याही पाहुण्याचे किंवा परिचिताचे एक कपभर चहा देऊन एक आदरातिथ्य भारतामध्ये केलं जातं. मोस्ट इंडियन्स लाईक देअर द टी हॉट विथ द गुड्स डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला एक प्रकारचा वाफाळलेला गरम चहा प्यायला आवडत असतो. इन द रेनी सीझन इट इज अ ब्र्यू विथ अ जिंगर टू गिव्ह द ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. तर पावसाळ्यात आलं घालून चहा उकळल्याने त्याचे औषधी गुण त्या ठिकाणी उतरतात असं म्हटलं जातं. ऑदर्स ॲड स्पेसिस लाईक अ कार्डामॉम्स, क्लोव्ज ऑर मेस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर्स. काही जण चहात वेलदोडा, लवंग किंवा जायपत्री यासारखे मसाले घालून त्याचा स्वाद आणि जी लज्जत आहे ती आणखीनच त्या ठिकाणी वाढवतात. टी इज द मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पेसी स्नॅक्स अँड स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी बशीभर चमचमीत जे पदार्थ असतील चांगल्या प्रकारचे ते खाल्ल्यानंतर चहा हा तर प्यायलाच हवा असं आपण समजत असतो. सम कॉन्सर्स रिलीश डिलिकेटली फ्लेवर्ड जास्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी अँड इव्हन आईस टी. हाऊ अबाउट यू. तर काही रसिक जे असतात ते जाईचा मोहक किंवा हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, ग्रीन टी, लिंबाचा स्वाद असलेला चहा आणि आईस टी अशा सर्व प्रकारच्या चहांचा मनापासून आस्वाद घेतात. तेव्हा तुम्हाला कसा चहा आवडतो हे तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा अतिशय छान प्रकारचा पाठ आपण पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.